हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी अश्विनी तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसापासून व्हिडिओ अपलोड केला नाही, त्यासाठी सॉरी. तर आजचा व्लॉग हा ट्रॅव्हल व्लॉग आहे. आम्ही कुठे फिरायला गेलो हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओचे डिटेल पाहिजे असतील तर मी तुम्हाला ते व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. तोपर्यंत प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आम्ही जात आहोत नेरळला, रिसॉर्टला 1 डे स्टेसाठी. तर आम्ही इतक्या बायका आहोत. 2 टॅक्स्या केलेल्या, म्हणजे नेरळ स्टेशनवर उतरलेलो. नेरळ स्टेशनवरून आम्ही आता जात आहोत रिसॉर्टवर. तर इथे अशा टॅक्स्या असतात. पर पर्सन म्हणजे एका माणसाचे ते 50 रुपये घेतात. रिसॉर्टपर्यंत गेटपर्यंत ते आपल्याला सोडतात. तर इकडे आता म्हणजे सगळीकडेच उन्हाळा चालू आहे. तर ऊन खूप होतं, पण जिथे आम्ही गेलो ना तिथे उन्हाळा जाणवला नाही आम्हाला. तर इथे पोचलो. हे आहे द नेचर क्लब रिसॉर्ट. खूप सुंदर रिसॉर्ट होतं. तुम्ही जेव्हा बघणार मध्ये तोवर तुम्हाला कळणारच नाही की काय मजा आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, इथे कच्चा रस्ता आहे थोडासाच, म्हणजे रिसॉर्टला येण्यापर्यंत छोटासा कच्चा रस्ता आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित प्रवास होतो आपला. त्यानंतर गेटमध्ये आतमध्ये जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा साईडला हे सिक्युरिटी गार्डचं छोटंसं ऑफिस आहे. हा जे रिसॉर्ट होता आम्ही 1 डे आणि 1 नाईटसाठी पूर्ण बुक केलेलं. म्हणजे तेवढे आम्ही लेडीज होतो, त्याच्यामुळे ते झालं. 15 महिला होतो आम्ही, मुलं वगैरे धरून 20 जण होतो आम्ही. तर एंट्रन्स नंतर बघा इथे किती छान छान झाडं लावलेले आहेत, खूप छान. आणि चिक्कूचे, आंब्याचे असे खूप भरपूर सारे झाडं इथे लावलेले होते. इथे बॅडमिंटन होतं, म्हणजे सॉरी, आपण इथे फुटबॉल, बास्केटबॉल खेळू शकतो असं साईडला त्यांनी केलेलं होतं. या साईडला लहान मुलांसाठी म्हणजे छोटं मिनी गार्डन त्यांनी केलेलं होतं. स्लाईड्स या बघा, हे बसायसाठी असं गोल गोल पाळण्यासारखं होतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. साईडला मुलांना खेळायला, नंतर ज्यांना जे स्पोर्ट वगैरे प्रेमी असतील, ज्यांना आवडतं खेळायला. आता इथे पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इथे इथे काय आहे. तर व्हिडिओ तुम्ही उद्याचाही बघा. तर आजचा हा व्हिडिओ आहे हा पण खूप छान आहे. तिथे माझी म्हणजे छोटी मुलगी आहे आणि माझ्या मैत्रिणीचा एक मुलगा आहे. त्यांनी इथं मस्त एन्जॉय केलं. आणि हे आहे आमचं स्टे हाऊस. म्हणजे इथे खालच्या जी साईड आहे ना, खालचे जे 4 रूम आहेत ना, ते आमच्यासाठी होते. त्यानंतर इथे आता तुम्हाला दाखवणार आहे रेन सेक्शन, म्हणजे वॉटर पार्क. आणि हे जे साईडला आहे ना, तिथं रेन डान्स वगैरे करू शकतो, वरतून पाणी पडतं. तर खूप छान आहे रिसॉर्ट. आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे. हा छोटा टप आहे ना, हा 5-6 वर्षाखाली जी मुलं असतात त्यांना खेळण्यासाठी होता. आणि मोठे जे आहे ते आपल्यासाठी होता, म्हणजे मोठे लोक असतात. आणि पाणी खूप स्वच्छ होतं. हे बघून तर मला खूपच छान वाटलेलं. आणि हिरवीगार बघा, हिरवं म्हणजे सगळीकडे बघा किती छान झाडं लावलेले आहेत. ऊन वगैरे तर काही ते जाणवलंच नाही. खूप छान वातावरण होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान. त्यानंतर थोडंसं मी फिरल्यानंतर आलो तेव्हा त्यांनी, त्या दादांनी आम्हाला वेलकम ड्रिंक दिला. त्याचं नाव मोजितो असं काहीतरी होतं त्या ड्रिंकचं नाव, पण खूप छान होतं. असं थकवा असा नाहीसा झाला त्या ड्रिंकने. हे बघा, असं ग्रीन होतं ते छान. आणि वरतून ग्लासला नमक लावलेलं त्यांनी, त्यामुळे तर एकदम असं एकदम फ्रेश झालो आम्ही ते ज्यूस पिऊन. तर हे तुम्हाला आमची रूम दाखवतो. हे बघा, इथे टी व्हीही अवेलेबल आहे. त्यानंतर ए सी आहे. एक कबडही दिलं आहे त्यांनी कपडे वगैरे ठेवण्यासाठी. मोठा बेड आहे.
नंतर तुम्ही 4-5 म्हणजे एका रूममध्ये 5 जण राहू शकतात 3 बेडवर आणि बाकीचे तुम्ही गाद्या टाकून खाली झोपू शकता. गाद्याही त्यांनी अवेलेबल करून दिल्या होत्या. त्यानंतर बघा वॉशरूम खूप स्वच्छ होतं. आरसा होता तिथे, छोटंसं बेसिन पण होतं, कमोड होतं आणि वरती शॉवर पण लावलेलं होतं. कपड्यांनासुद्धा जागा होत्या ठेवायला, अडकवायला. पडदे वगैरे खूप छान लावले होते. म्हणजे असं प्रसन्न वाटत होतं रूममध्ये. AC होता. म्हणजे खूप म्हणजे 4 स्टार होतं. त्यानंतर आम्ही थोडंसं रेस्ट केल्यानंतर, ज्यूस पिल्यानंतर गेलो आम्ही जेवण करायला. 1:30 वाजता आमचं जेवण होतं. तर चला मी तुम्हाला दाखवते जेवणात काय काय आहे. सिटिंग अरेंजमेंट बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि स्वच्छता तर 1+. खूप छान. तर इथे आहेत आता भात म्हणजे नॉन-व्हेज, व्हेज लोकांसाठी व्हेज लोकांसाठी 2 भाज्या वेगळ्या होत्या, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. भात होता, त्यानंतर वरण होतं म्हणजेच डाळ. नंतर इथे होतं चिकन रस्सा. इथे पण छानपैकी पीस होते चिकन रस्स्यामध्ये. चिकनच ऑर्डर केलेलं आम्ही, म्हणजे मेन्यू होता तिथे. आणि इथे होतं चिकन सुक्का. टेस्ट खूप छान होती मंडळी. त्यानंतर इथे तळलेले पापड होते उडदाचे आणि स्वीटमध्ये होते आपली जिलेबी. खूप छान आणि टेस्टी. तर मी ते मस्त आता प्लेटिंग करून घेते माझी. आणि तांदळाच्या भाकरी होत्या आणि चपात्या. चपात्यांपेक्षा मला तांदळाची भाकरी खूप आवडली, खूप मऊ होती. हे बघा चिकन रस्सा घेतला आहे मी. व्हेजमध्ये पनीरची भाजी होती आणि पत्ताकोबीची भाजी, चिकन सुक्का, सॅलेड, पापड, चपाती, जिलेबी आणि राईस घेतला आहे. माझ्या मुलीसाठी डाळ आणि भात घेतलेला आहे. जेवण करून थोडंसं आराम करून अजून 2 तास झोपल्यानंतर थोडं ऊन होतं म्हणून थोडंसं रेस्ट केला 2 तास. आणि 4:30 वाजता कपडे वगैरे चेंज करून इथे मस्त मोठ्यांसाठी पण एक झुला होता. मला खूप आवडतं झोके घ्यायला, म्हणून एक मी मस्त झुला घेतला. त्याच नंतर उतरलो आम्ही पूलमध्ये. हे बघा या बायका आम्ही छानपैकी रेडी होऊन मस्तपैकी पुलामध्ये एंटर केलं आणि बघा हे रेन चालू झालं. खूप छान, सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला आणि स्वच्छता खूप होती. छान पाणी वगैरे स्वच्छ होतं. लहान मुलं साठी वेगळा होता बात म्हणून त्यांना वेगळ्या साईडला खेळवलं छान. आणि बायका जिथं जाईल तिथं रील बनवणार नाही असं होणारच नाही. तर हा बघा हे ट्रेंडिंगला रील आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर बघाल तेव्हा. निशा आणा तुला दिसेल ना. तर हे खूप चाललं होतं सगळ्यांचंच की आपण हा रील बनवूच. तर उतरल्यानंतर हाही रील केला. गाणं मी का दाखवत नाही कारण कॉपीराईट होतं यूट्यूबला, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते गाणंच सांगितलं फक्त. त्यानंतर खूप अशी छान छान गाणी लागल्यानंतर म्हणजे डी जे नाही सॉरी, एक स्पीकर लावून दिलेलं होतं त्यांनी. त्याच्यावर आपण कनेक्ट करायचं फोन आणि आपले आवडेल ते गाणे लावून घ्यायची. तरी ते सगळ्यांनी असं एन्जॉय केलं खूप. बघा लहान मुलं काय मोठे लोक असं समजतच नाही याच्यामध्ये की कोण आहे. खूप मस्त एन्जॉय केला. त्यानंतर वाजले 5:30-6च्या दरम्यान त्यांनी मस्त स्नॅक दिलेला बघा. छानपैकी गरमागरम कांदा भाजी आणि बटाटा भजी आणि टोमॅटो केचपचा एक छोटा पाऊच होता दिलेला. खूप छान. आणि चहा कॉफी अनलिमिटेड होतं हे पण. चहा कॉफी त्यांनी दिलं, चहा वेगळा आणि कॉफी वेगळं, ज्याला आवडेल ते घेऊ शकता. त्यानंतर परत स्नॅक्स खाल्ल्यानंतर चहा कॉफी घेतल्यानंतर बघा बायका परत पूलमध्ये उतरल्या. मनच भरत नव्हतं बायकांचं. कसं असतं ना, रोजच्या धावपळीतून नंतर रोज रोज तेच कामं, महिला कसं तेच कामं करतात, भाजी चपाती घरातच असतात, त्यामुळे त्यांना असं कुठे गेलं ना तर प्रत्येक मोमेंट त्या पूर्ण अशा एकदम अशा एन्जॉय म्हणून जगतात. तर 8 वाजून गेले त्यांचं, तरी त्यांचं मनच भरत नव्हतं. मी फ्रेश झाले पटकन. मी 7 वाजताच निघाले कारण म्हटलं गर्दी होईल, कारण एक रूममध्ये आम्ही 4 जण होतो. नंतर सगळं फ्रेश वगैरे झाल्यानंतर बघा संध्याकाळचं जेवण, परत डाळ
नंतर दाल तडका होता, राईस होता, चिकन रस्सा होता आणि ग्रीन असं चिकन होतं, सुक्या चिकनमध्ये ग्रीन चिकन होतं. हे बघा, खूप छान टेस्ट होती, खूप आवडलेलं मला हे पण. आणि संध्याकाळी पापड होते फ्राईड उडदाचे. त्याच नंतर होते मग इथे गुलाबजामुन होते स्वीटमध्ये, आणि व्हेजमध्ये होते बटाट्याची भाजी आणि पनीरची भाजी. हे बघा, आता ही प्लेट अशी छान प्रकारे घेऊन मी खाते आहे. त्यानंतर बघा सकाळी इथे मी तुम्हाला आता हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. काळजी घ्या. ओके, बाय बाय.